पद्धतीनं रोष व्यक्त करतायत। राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सोनिया गांधी यांना अद्यापही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सोडण्यात आलेले नाही, गेट बंद करण्यात आलेला आहे। मात्र सोनिया गांधी या पोलीस स्टेशनच्या गेटवरच उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। या आता सर्वत्र सगळीकडनं हे आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, सीजेपी आक्रमक आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात। त्यासोबतच काल ज्या पद्धतीने अमानुष लाठीमार करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांवर, याबद्दल सुद्धा देशभरातून संताप व्यक्त होतोय। मुलांची विद्यार्थ्यांची फुटलेली डोके आणि या गर्दीमध्ये तुम्ही जर बघितलं तर 20-25 इथले सगळे तरुण होते। जब मोदी करता है उनको आगे करता है, मोदी कायर है। ये प्रदर्शन है जैसे कल युवाओं पे लाठीचार्ज करिए पुलिस के गुंडों ने, जैसे यंग बच्चों को मारा है, उस हिसाब से पूरे देश में आक्रोश है। राहुल गांधी ने अपने ऊपर बीड़ा उठाया है। आने वाले कल बच्चों के साथ ये जब तक न्याय नहीं मिल जाता तब तक हम राहुल गांधी के साथ है, पूरा देश युवाओं के साथ है। नरेंद्र मोदी कायर है, नरेंद्र मोदी कायर है, नरेंद्र मोदी कायर है, चोर है, नरेंद्र मोदी शर्म करो, नरेंद्र मोदी चंदा चोर, मोदी चंदा चोर, छात्रों पे लाठी बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो। मोदी तेरी ताना झालेल्या आहेत। ज्या बसमध्ये या नेत्यांना डिटेन करण्यात आलं, अखिलेश यादव बघतोय आपण, या बसमधून ज्या बसमधून अखिलेश यादव यांना ताब्यात घेऊन पोलीस घेऊन निघालेले होते, त्या या दृश्यांमध्ये आपल्याला अखिलेश यादव दिसत आहेत आणि आक्रमक झालेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि बसच्या टॉपवर सुद्धा हे सगळे सपाचे खासदार दिसत आहेत। अखिलेश यादव यांच्या मागे प्रिया सरोज आपल्याला दिसत आहेत। बदकिस्मती है और जमहूरियत का कत्ल है। आज दिवसभर आपण बघतोय की राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दिल्लीतलं वातावरण आज पुन्हा एकदा तापलेलं आहे। एकीकडे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। सोनम नहीं हुई आज जब उन्होंने प्रोटेस्ट पीएम हाउस के सामने लगाया और एक भी कंडीशन देश के प्रधानमंत्री ने नहीं मानी, उसके उल्टा तमाम लोगों को ड्रैग करके जिस तरह से बसों में जख्मी करके खींच के लिया गया, तो इससे कांग्रेस डरेगी नहीं, कांग्रेस मजबूत भी होगी और हम ये लड़ाई लड़ेंगे भी। आपण हे दृश्य बघतोय, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतरची दृश्य, दुसरी दृश्य आहे ज्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना ठेवण्यात आलेल्या त्या ठिकाणी सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत। ही दोन दृश्य आपण बघतोय। अद्यापही सोनिया गांधी यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडण्यात आलेलं नाहीये, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं आज आक्रमक भूमिका घेत सरकारला आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं। राहुल गांधी यांनी जवळपास 3.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि जवळपास 100 खासदारांसह राहुल गांधी मैदानात उतरले। छात्रों से माफी मांगे, जिस तरीके से बेटियों के कपड़े फाड़े गए, छात्रों के ऊपर डंडे चलाए गए, अब ये सरकार इस्तीफा दे और सरकार को ये बर्खास्त करा जाए। ये सरकार चलने लायक नहीं है। आप देख
देख रहे हो कि लंबे समय से हमारे नेता श्री राहुल गांधी छात्रों की आवाज लगातार उठा रहे हैं, पर ना तो पार्लियामेंट उनकी आवाज सुन पा रहे हैं और ना ही ये गूंगी बहरी सरकार सुन नहीं पा रही है। हम तो चाह रहे पूरी कांग्रेस पार्टी युवाओं के साथ है। जिस तरीके से युवाओं पे कल लाठीचार्ज हुआ, एक तरीके से देखा जाए बड़ा निंदनीय है, क्योंकि युवाओं देश का भविष्य है। युवाओं जिस तरीके से आने वाले समय में ये सरकार टक्कर सब बदल देंगे और हम सड़क से सदन तक की लड़ाई लड़ेंगे। जिस तरीके से कांग्रेस पार्टी सभी वर्कर युवाओं के साथ है, जिस तरीके से इन लोगों ने अत्याचार किया बहुत निंदनीय है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए और प्रधानमंत्री को भी इस्तीफा देना चाहिए। ये नाकारी निकम्मी सरकार है, ये किसी को सुनने नहीं है। इसके लिए बच्चा मर जाए, कोई मर जाए, इनके बच्चे पढ़ते विदेशों में, हम जैसे लग रहा है अत्याचार करने। आपण बघतोय काँग्रेसचे खासदार आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबतच काही कार्यकर्त्यांनाही आपण बघतोय राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय, राहुल गांधी यांना कशा पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं ती दृश्य आपण ताजी दृश्य आपण त्यावेळेला दाखवली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्या ताब्यात घेतल्यानंतर कशा पद्धतीनं काँग्रेस आक्रमक झाली आहे हेही आपण बघितलं।